पूर्ण उंची 28 आहे, तर 28 मध्ये अधिक अर्धा इंच घ्यायचा आहे आणि सीट आहे 23 चा तिसरा भाग अधिक 2 इंच घ्यायचा आहे। तर रेष मारून घ्यायचे 1 इंच बाहेर शेप साठी आणि बॉटम आहे 10 चा निम्मा आपल्याला 5 घ्यायचा आहे, त्याचा अधिक 1 इंच घेऊन 6 इंच घ्यायचा आहे आणि हा आता आपण पायजामा कट करून घ्यायचा आहे। आता आपण पदर घेऊया। पदर घ्यायचा आहे सरळ आपल्या साइडनी आणि पदर आपल्या ह्या उंचीनुसारच घ्यायचा आहे। जेवढी आपण उंची घेतली आहे 28, त्याच्यामध्ये प्लस 28 करायचा आहे आणि प्लस नंतर 10 इंच घ्यायचा आहे। तर 10 इंच का, तर आपल्या सीटसाठी। तर पदर आपला डबल घ्यायचा आहे 28 प्लस 28 आणि प्लस 10 इंच। कोणाची ही साडी असेल तर पदर आपल्याला उंचीप्रमाणे दुप्पट करावं लागतो आणि जर मोठ्या बायकांची असेल तर तुम्ही तिथे 15 इंच घेऊ शकता। आपण लहान मुलीची घेतोय म्हणून आपण 10 इंच घ्यायचा आहे आणि रुंदी आपण घ्यायची आहे 20 इंच आणि मोठी बाई असेल तर आपण पूर्ण साडीच घ्यावी लागते पदरसाठी, पण हे लहान मुलीची असल्यामुळे आपण रुंदी 20 इंचच घ्यायचा आहे आणि एकदम छोटी असेल 2 ते 3 वर्षाची तिला आपण 15 इंच घ्यायचं आहे। आता आपण अस्तरला जॉईंट करून घेऊया साडीचा कपडा आणि चुन्या काढून घेऊया। तर पहिला आधी आपण बॉटमला शिलाई मारून घ्यायची आहे काठाला आणि वरतून आपण जेवढा आपल्याला चुन्यांसाठी आपल्याला 5 ते 6 इंच ठेवायचे आहे आणि नंतर प्लेटी काढून पिनअप करून घ्यायचे आहे। तसे आपण छोट्या प्लेटी सीट पर्यंत घ्यायचा आहे। जेवढा गोल आकार आपला पायाचा आहे तिथपर्यंत आपल्याला प्लेटी घ्यायची आहे। आता आपण साडीचा पोचा
बनवायचा आहे. तो ओच्यासाठी आपल्याला उंचीप्रमाणे 28 + 28 उंची घ्यायची आहे आपल्याला रुंदी, आणि उंची आपल्याला 28 घ्यायची आहे. आणि प्लेटी पाडून असा ओचा तयार करायचा आहे. ओच्याची उंची आपल्याला 28 ठेवायची आहे. प्लेटी हलू नये म्हणून आपण पिनअप करून घ्यायचा आहे आणि प्रेस करून प्लेटींना पिनअप करून ठेवायचे आहे. म्हणजे आपल्या प्लेटी हलू शकणार नाही. नंतर आपण पायाचा अस्तर जो गोल आकार आहे त्याचा शेप द्यायचा आहे. तो शेप देऊन मार्किंग करून आपल्याला जेवढा भाग आहे तेवढा कटिंग करून घ्यायचा आहे. आता आपण दुसराही पाय तसाच आपल्याला प्लेटी करून घ्यायचा आहे. अस्तर लावून प्लेटी काढायच्या आहेत. आता आपण पूर्ण उंची 28 आहे, तर काष्टाची उंची आपण 28 अधिक 3 इंच घ्यायची आहे.
लहान मुलींसाठी 3 इंच घ्यायचे आहे, तर मोठ्यांसाठी आपल्याला 8 ते 10 इंच घ्यायचे आहे. आणि रुंदी 15 इंच घ्यायची आहे. आता आपण असं गोल आकार शेप देऊन काष्टा तयार करायचा आहे. आता आपला हा काष्टा गोल आकार देऊन रेडी झालेला आहे. आता आपण हा पायाचा शेप देऊन गोल आकार शेप देऊन मार्किंग करून कटिंग करून घ्यायचं आहे. आपण आता ह्या पायाला चुन्या करून घेतलेला आहे आणि आता अस्तर सोडून आपण जो कपडा उरलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे. आता आपला हा पदर जो उरलेली काठ आहे ती आपण ह्याला जॉईन करून घ्यायची आहे. लहान मुलींसाठी आपण आता उजव्या पायाला पदर लावून घ्यायचा आहे. 5 इंच गोल आकाराच्या इथून 5 इंच आपल्याला सोडून
5 इंच सोडून आपण प्लेटी काढून घ्यायच्या आहे। आणि आता आपण त्याच बाजूला ओचा लावायचा आहे। हा ओचा पदराच्या समोरच घ्यायचा आहे, उजव्याच पायाला, आणि डाव्या पायाला आपण काष्टा जॉईंट करून घ्यायचा आहे। आणि शिलाई मारून घ्यायची आहे। सरळ कपडा आतमधून व्यवस्थित ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे। आता ही शिलाई मारून मी घेतली आहे आणि जी उरलेला भाग आहे तो कव्हर करून आपण पायजामा पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। आता ही साडी रेडी झाली आहे। कमरेला वरती 4 इंचची पट्टी घेऊन फोल्ड करून नाडीसाठी तयार करायची आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा। नवीन असाल तर सबस्क्राइब करा।